गुड आफ्टरनून फ्रेंड्स. डिलाईटफुलनेस आपल्या आयुष्यामध्ये डिलाईटफुलनेस असला पाहिजे, कलरफुलनेस असला पाहिजे. आपण 24/7 हॅपी असलं पाहिजे. आपण कायम सगळ्या गोष्टींमध्ये पॉझिटिव्हिटी बघितली पाहिजे. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज का सांगते, कारण ह्या लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी जरुरी आहे. आपण एखादं गार्डन इमॅजिन केलं, एखादं फ्लॉवरचं गार्डन आहे, फ्लॉवर आहे सगळीकडं, गार्डन मस्त वृंदावन गार्डन इमॅजिन करा, किंवा एखादं कलरफुल आणखीन फाउंटन तुम्ही इमॅजिन करा, किंवा तिथं जाऊन या, कलरफुल गार्डन जाऊन बघून या. त्याच्यानंतर एखादं कलरफुल टेम्पलला तुम्ही व्हिजिट करा. साऊथची टेम्पल इमॅजिन करा. ती टेम्पल किती कलरफुल असतात, तिथल्या मूर्ती, देवींच्या मूर्ती, तिथली कपडे, तिथले त्यांच्या दारातली त्यांची वस्त्र, ती फुलं, हे सगळं किती कलरफुल असतं. एखादं हॅपी म्युझिक तुम्ही ऐकलं, तुमच्या मनाला किती छान वाटतं. तुळशीबागेत जाऊन आला, किती कलरफुल गोष्टी आपल्याला दिसतात, किती छान आपल्या मनाला एक असं म्हणजे ऊर्जा आहे, ते आनंद वाटतो. बरोबर. ह्याच्यामुळं काय होतं, तर आपल्या शरीरामध्ये हॅपी केमिकल्स तयार व्हायला सुरुवात होते. आणि ह्या हॅपी केमिकल्सचा वापर आपल्याला आपल्या कुठल्या गोष्टी असतात इमॅजिन केलेल्या, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या पाहिजे असतात त्या इमॅजिन करण्यासाठी किंवा अट्रॅक्ट करण्यासाठी या गोष्टींचा आपल्याला छान उपयोग होतो. वेल्थचं पण तसंच आहे. वेल्थ तुम्हाला जर अट्रॅक्ट करायची असेल, तर ब्युटिफुल कार अट्रॅक्ट करायची असेल, घर अट्रॅक्ट करायचं असेल, तर इमॅजिनेशन करा, त्यांच्या इमेजेस लक्षात घ्या. त्यांना ॲक्च्युली आपण तिथं गेलो आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आपण अनुभवतो आहे असं इमॅजिन करा. फॉरेन ट्रिपला जायचं असेल तर गुगलवरनं सर्च करा. ऑस्ट्रेलियाला जायचं असेल, कुठल्या कुठल्या गोष्टी तिथं बघण्यासारख्या आहेत, किंवा एखादं तुमचं मित्रपरिवार तिथं असेल तर त्यांच्याबरोबर लाईव्ह व्हिडिओज बघून तिथल्या सगळ्या गोष्टी दाखवायला सांगा आणि तुम्ही अट्रॅक्ट करू शकता की मी आता ऑस्ट्रेलियाला चाललेले आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्यावेळेला तुमच्या मनानं ह्या आनंद देणाऱ्या गोष्टी करायला लागाल, त्यावेळेला खरोखरच तुमचं जे काही तुम्ही गोष्टी मागता त्या नक्की कंप्लीट होतात. ग्रॅटिट्यूड द्यायला सुरुवात करा. हेल्थला जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड देताना, हेल्थ तुम्हाला हॅपी हेल्थ पाहिजे असेल ना, तर तुम्ही ज्यावेळेला चांगल्या हेल्थसाठी अट्रॅक्ट करता, लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये मला चांगली हेल्थ पाहिजे, त्यावेळेला त्या पूर्ण शरीराला मी रोज सकाळी हे करते, आपल्या शरीरातल्या प्रत्येक ऑर्गनला थँक्स म्हणा. म्हणजे काय, थँक्स फॉर माय हेल्दी हार्ट, थँक्स फॉर माय हेल्दी लिव्हर, थँक्स फॉर माय हेल्दी ब्रेन, थँक्स फॉर माय हेल्दी ब्लड, थँक्स फॉर माय हेल्दी लंग्स, थँक्स फॉर माय हेल्दी लिव्हर, थँक्स फॉर माय हेल्दी स्टमक, थँक्स फॉर माय हेल्दी किडनीज. प्रत्येक बॉडी पार्टला तुम्ही ज्या वेळेला असं म्हणजे हॅपीली तुम्ही त्यांना ग्रॅटिट्यूड द्यायला सुरुवात कराल, त्यावेळेला ह्या शरीरातले सगळे ऑर्गन्स दुप्पट वेगाने आपल्यासाठी पॉझिटिव्हली काम करतात आणि आपण पूर्ण दिवस हेल्दी राहतो. हा माझा अनुभव आहे. म्हणून लॉ ऑफ अट्रॅक्शन ज्या वेळेला तुम्ही स्टडी करताय किंवा त्याचा लॉ ऑफ अट्रॅक्शनची प्रॅक्टिस करताय, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचं. आणि लास्ट मला एवढं सांगायचं की ॲफर्मेशन्स करा. म्हणजे एक 5 ॲफर्मेशन्स तुम्ही नेहमी रोज करा. आय एम द बेस्ट, आय एम हेल्दी, आय एम हॅपी, I am the best person ever born on this planet. I am expensive. I am beautiful. I am beautiful second by second. I am very happy. My family is happy and healthy. अशी काही इन्फॉर्मेशन स्वतःची तयार करा आणि ती रोज म्हणा. आणि मग बघा तुमचे पॉझिटिव्ह रिपोर्ट्स तुम्ही मला नक्की द्याल आणि तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल म्हणजे तुम्ही ज्या ज्या गोष्टी मॅनिफेस्ट कराल त्या गोष्टी 100% कंप्लीट होतील असा मला विश्वास आहे. थँक्यू सो मच. माझ्या व्हिडिओजना फॉलो करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हॅव अ नाईस डे. थँक्यू.